सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनी, आज सर्वप्रथम कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। सुरेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अधिकारी, प्रत्येक मजूर, प्रत्येक घटक हा कामगार असतो, हे आपण मान्यच केलेलं पाहिजे। सुरेश साहेब, तुम्हाला सांगायचं म्हणजे आज एवढा मोठा घटक आपल्या इथं प्रत्येकाच्या घराचा पाया भरणारे, प्रत्येकाच्या घरावर छप्पर टाकणारे आज त्यांना फेटे लावले, ह्याचा मला सार्थक अभिमान वाटतो। हे सगळे लोक प्रत्येकाला घर बांधण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी घराचा मालक फेटे घालून असतो, पण आज शेळके साहेबांनी जे कृत्य आणि जे काम केले त्यांनी माझी मान एवढी उंचावलेली आहे की मला ह्यांच्यासाठी किंवा एका घटकासाठी नाही तर प्रत्येक कामगारांसाठी काहीतरी करायचं आणि काहीतरी करण्यासाठी मला प्रोत्साहित करण्याचं काम आज आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। सांगायचं झालं तर एवढंच की काम करत असताना कुठलीही लाज न बाळगणारा तो कामगार असतो, पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र झटणारा तो कामगार असतो, आणि त्या कामगाराची व्यथा मांडणारी हे सगळे शेळके साहेबांची टीम आणि आमचे गायकवाड साहेबांची टीम यांचा मला एवढा अभिमान वाटला की अख्ख्या उदगीर तालुक्याला लाजवणारं हे कार्यक्रम आज तुम्ही इथे घडून आणलेला आहे। शेळके साहेबांनी मगाशी सांगितलं कुठलेही प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले नाही। साहेब, तुम्हाला सांगायचंय की जो तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो, जो अन्यायासाठी लढतो, जो कामगारांसाठी लढतो, त्यालाच देव न्याय देतो, आणि तो न्याय आज तुम्हाला मिळालेला आहे। तुम्ही घाबरायची गरज नाही, कुठला कार्यकर्ता तुमच्यापेक्षा मोठा नाही, आणि पुढच्या वेळेस आपल्या दारात आल्यानंतर ही कामगार म्हणजे एक कुटुंब नाही, एक कुटुंब नाही आणि एक घर नाही, हा प्रत्येकाच्या घरी जातो, प्रत्येकाच्या दारात जातो आणि त्याला सांगतो तुझ्या बांधलेल्या भिंतीत माझा आत्मा आहे, तुझ्या बांधलेल्या भिंतीमध्ये माझा काम आहे, आणि त्या कामाचा हा तुझा जो वास्तू आहे ती माझ्या घामामुळे आहे, आणि त्याचा अभिमान आपण बाळगतो। सगळ्यांना आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, सगळ्यांना बरं वाटलं, पण सगळ्यांना सांगायचंय जी धमक आपल्यामध्ये आहे, जे काम आपल्यामध्ये आहे ते आज आपल्याला उदगीर शहरामध्ये काम भेटत नाही। आपण 300 रुपये 400 रुपये तुम्ही म्हणता रोजगार वाढलेला आहे, जर साहेब आज इथं काही उपलब्ध नाही, एमआयडीसी उपलब्ध नाही, कामगारांना काम करण्यासाठी मोबदला नाही, तर त्यांना काम भेटणार कुठून? आज किती आपल्या कामगारांना रोज 500 रुपये भेटतात, किती कामगारांना आज रोज काम भेटतं? ते काम भेटण्यासाठी, त्या कामाचं सवलत भेटण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं बहुसंख्य संख्येने काम आणलं पाहिजे, आणि ते काम आणण्याची जबाबदारी आपली आहे। आणि तुम्ही जर लढा उभा केला, तुमच्या लढ्याच्या सोबत स्वप्नील जाधव ठामपणे थांबेल, छाती ठोकून सांगेल पहिला उमेदवार मी, आणि पहिला पण मी आणि शेवट पण मी। मला एक सांगायचंय साहेब, पोलीस स्टेशन समोर हा नाका आहे, त्या नाक्याचं स्वरूप एक अड्डा, एक नाका दिलेला आहे, पण काही पोलीस स्टेशनच्या बाजूला असतात, काही उजव्या हाताला, काही डाव्या हाताला असतात, पण मला तुमच्या प्रस्तावाची गरज आहे, आणि तुमच्या प्रस्तावाचं एक मला म्हणतात ना ते आपल्याला ते तुम्ही जर सांगितलं तर ते प्रस्ताव आपण तुमच्या माध्यमातून माझ्या थ्रूने मांडू। आपल्याला त्या चौकालाच एक कामगार नाका पुतळ्याचं मागणी करू, आणि त्या पुतळ्यालाच कामगारांचा पुतळा देऊ। जोपर्यंत कामगार भक्कम होणार नाही, जोपर्यंत कामगार आपला शिक्षित होणार नाही, तोपर्यंत आपल्याला कोणीही न्याय देणार नाही। आणि मला वाटतं बहुतांश उदगीर शहरामध्ये कामगारांची संख्या कमीत कमी 7% आहे। उपाशी तर कोण मरत नाही, पण तो पुतळा तिथं झाल्यानंतर, आपली शक्ती तिथं तयार झाल्यानंतर कुठलाही मायका लाल आपल्याला विचारणार नाही की बाबा आज या कामगारांची शक्ती काय आहे। तुम्ही जर प्रत्येकाला जर बोलवलं, जर तो नाही आला तर पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही त्याला बोलवलं तरी नाही, तो कुठला कलेक्टर असू द्या, डेप्युटी कलेक्टर असू द्या, काही घेणं नाही, तो सरकारचा कर्मचारी आहे आणि तो आपला नोकर आहे, त्याला इथे येणं गरजेचं आहे। मी आज कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही आले नाही म्हणून ते गालबोट लागण्याचा प्रयत्न मी कधी करणार नाही। जर प्रहार शक्ती संघटनेने जर चांगला कार्यक्रम तुम्ही इथं घेतलेला आहे तर त्या कार्यक्रमाला कुणीही गालबोट लावणार नाही, आणि आम्ही लावणार नाही, जरी आम्ही त्या संघटनेत नसलो, पण एक आम्ही मानव धर्म, कामगार धर्म,
त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे. माझ्या वडिलांनी तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या वडिलांनी 14 वर्षाच्या असताना पुणे या ठिकाणी राटणी फाटा हा नाका स्वप्नील जाधवच्या वडिलांनी बांधलेला आहे. हा मला गर्व आहे आणि त्याचाच नाळा मला जपण्यासाठी मला असं वाटतं मागच्या जन्मात माझ्या हाताने काहीतरी पुण्य झालं असेल, माझ्या वडिलांनी काहीतरी पुण्य केलं असेल, ते आज नाहीये, त्याचा खंत मला आहे. पण जर तिथं राटणी फाट्याला त्यांचा हात लागला असेल आणि जर मला उदगीरच्या शहरामध्ये त्या उदगीरच्या नाक्याला जर इथं माझा हात तुमच्या माध्यमातून लागत असेल तर त्याच्यासाठी रक्ताचं पाणी केल्याशिवाय स्वप्न झालं राहणार नाही. एवढंच बोलतो, जास्त काही इतिहास मला माहिती नाही. पण कामगारांची व्यथा मांडण्याचं काम उदगीर शहरापासून लातूर शहरापर्यंत, लातूर शहरापर्यंत मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत नेण्याची धमक स्वप्नील जाधवच्या शब्दात आणि स्वप्नील जाधवच्या ताकदीमध्ये आहे. जर तुमचा सपोर्ट असला तर ते पण आपण करू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवटे, जय